हा हे बिना मोबाईलचं कसं काय जमतं? कसं काय जमतं बिना मोबाईलचं? आणि आपल्याला दोन्ही पायाचे अंगठे टच करायचे. करून बघा सगळ्यांनी, होतंय का? ह्या मुलांना मानलं पाहिजे, यांच्याकडे ना मोबाईल नाही. हे बघा हाय आसन बघा. तुमच्या नाभीला संतुलित करण्याकरता, पोटाच्या विकारासाठी. हा, व्हेरी गुड. वा 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 खूप छान, मुलांचं चांगलं होतं. वा 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 सगळे पोरं एकदम भारी आहेत. सगळ्यांना येते. गुड गुड गुड. मत्स्यासन करायचं का? हास्यासन. आता काय करा माहितीये? पद्मासन घाला. झोपेत पद्मासन. झोपून पद्मासन घाला. वा 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 हे बघा झोपून पद्मासन घातले यांनी. तसे घ्या. मस्त वेल डन. मत्स्यासन करायचंय. टाळू जमीन. शाबास, व्हेरी गुड. वा आणि दोन्ही हात परत मांडी ग्रेट करा. ग्रेट 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 व्हेरी ग्रेट गुड. ग्रेट. मत्स्यासन बऱ्याच मुलांनी खूप छान केलेलं वा आहे. वा 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 मुलं एकदम हुशार आहेत आणि सुंदर मुलं आहेत. एकदम खूप ऍक्टिव्ह आहेत. सगळे कठीण आसन मध्ये येतात. आणि हे कठीण असं. वा छान. आता शीर्षासन करायचंय. येतं का कोणाला? राजा रामकृष्ण हरी. जरा प्रयत्न जरा. माऊली या शीर्षासन करा. आता या शीर्षासनामध्ये तुम्हाला वेगवेगळे प्रकार करायचे. तो करून दाखवणार आहे. हे बघा किती स्थिर आहे बघा. आता याच्यामध्ये दोन्ही पाय डिस्टन्स मध्ये घ्या. येस, हा बघा किती स्टेबिलिटी आहे बघा जरा. आता दोन्ही पायाचा पद्मासन. हळूहळू प्रयत्न करायचा आहे. पद्मासन घाला. सावकाश. व्हेरी गुड. हे लगेच जमत नाही, याला प्रॅक्टिस लागते. म्हणून तुम्ही रोज अभ्यास करायचा आहे. चला तुम्ही पण. आता तुम्ही मगाशी हे बसून पद्मासन केलं. आता असं झोपून आपल्याला वृक्षासन कसं करायचं बघायचंय. ओमजी योग शिक्षक आलेले आहेत आमचे. लांबून आलेत खूप. वृक्षासन दोन्ही साईडनी करू शकता. संतोषजी. ओमजी चव्हाण साहेब. ओमजी तुम्ही आलात वेळात वेळ काढून. धन्यवाद. किती वाजता निघाले होते कल्याणातून? 5:20ला निघाले. त्यांना रिसिव्ह करायला गेलो होतो ना. हो म्हणून वेळ लागला. ओके. समजलं सगळ्यांना? असलं आवडली का? चला एक जोरात टाळ्या वाजवा. हो पाठवतो. शंभू प्रसाद तुम्हाला मी कमेंटमध्ये नंबर टाकतो. बाबू चला भजन ऐकूया मस्त. प्रतीकजी एक भजन म्हणणार आहे, तर तुम्ही ऐकायचंय. हा, मग आपण पुढच्या कार्यक्रमाकडे घेऊ. प्रतीकजी एक छान भजन घेतील. तुम्ही सगळ्यांनी त्याचं, तुम्हाला सगळ्यांना ते भजन माहिती पण असेल. मस्त पैकी ऐका. मनात सगळे बोलायचा. मस्त सगळ्यांनी बोला. मग ब्लूटूथ कनेक्ट करण्यासाठी आहे का? डायरेक्ट माईकला लावून द्या ना.